नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या बुलेटिनमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघूयात. भारतासह जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या दररोज तब्बल 2 लाखांनी वाढतीये. गेल्या 24 दिवसात 50 लाख रुग्ण वाढले आहेत. जूनच्या शेवटच्या महिन्यापर्यंत हा आकडा 1 कोटींवर पोहोचला होता. आता हा आकडा वाढून 3 कोटींवर गेलेला आहे. सर्वाधिक संक्रमित अमेरिकेत आहेत, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात 6,16,000 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालाय. यातील 49% संक्रमित अमेरिका, ब्राझील आणि भारतात आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष जयर बोल्सोनारो यांनी कोरोनाची तिसरी चाचणी केली असून त्यांचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यास ते पूर्वोत्तर ब्राझीलमधील PUE या राज्यात जाणार आहेत. बोल्सोनारो यांनी जुलैमध्ये आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता त्यांची तिसरी चाचणी करण्यात येते. कोलोरॅडो गव्हर्नर जारेड पॉलिस यांनी राज्यभरातील बार आणि रेस्टॉरंट्समध्ये पुन्हा मद्यपान विक्री करण्यास बंदचे आदेश दिले आहेत. कोलोरॅडोमध्ये तरुण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना संक्रमण नियंत्रणाकरता भारत सरकारने उचललेल्या उपाययोजनांची पुन्हा एकदा प्रशंसा केली आहे. तसंच जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या अमेरिकेने केल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. हा दावा ट्रम्प यांनी केला असला तरी आकडेवारीवर काम करणाऱ्या संस्थांनी मात्र चीननं सर्वाधिक चाचण्या केल्या असल्याचं म्हटलंय. ऑस्ट्रेलियातल्या व्हिक्टोरिया राज्यात 484 नवीन रुग्ण सापडलेत. ही संख्या आणखी वाढू शकेल असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलाय. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या मेलबर्नमध्ये सध्या 2 आठवड्यांचा लॉकडाऊन सुरू आहे. ही परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे असंही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. कोरोनामुळे 128 जणांचा मृत्यू झालाय, तर कोरोनाचा हा सगळ्यात आव्हानात्मक टप्पा असल्याचं मुख्य आरोग्य अधिकारी म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहरातील नागरिकांना आपलं घर रिकामं करण्याची वेळ आली आहे. अनिल आणि जॉयस लिली यांनीही आपलं ब्रॉक्स अपार्टमेंट घर रिकामं केलंय. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर असं संकट ओढावल्याचं चित्र आहे. कोलोरॅडो गव्हर्नर जारेड पॉलिस यांनी मंगळवारी राज्यभरातील बार आणि रेस्टॉरंट्सला मद्यपान बंद करण्याचे आदेश दिले. कोलोरॅडोमध्ये तरुण प्रौढांमधील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतीये. त्यामुळे खबरदारी म्हणून पुन्हा एकदा बार आणि रेस्टॉरंट्समधील मद्यपान बंद करण्यास सांगण्यात आलं. यापूर्वी जून अखेरपर्यंत अनेक ठिकाणी मद्यपान रेस्टॉरंट्स आणि बार्समध्ये बंद होतं, पण ते नंतर सुरू करण्यात आलं होतं. आता पुन्हा बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. मेक्सिकोमध्ये काही नागरिक कोरोना संक्रमण रोखण्याकरता पारंपरिक औषधांचा वापर करताना दिसत आहेत. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची मागणी त्यामुळे वाढली आहे. ही औषधं अमेरिकेत पाठवण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. लेबननवर ओढावलेल्या आर्थिक संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होतोय. यामुळे कोरोनाचं संकट आणखी गडद होत आहे. आतापर्यंत 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत राहिला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चीन आरोग्य प्राधिकरणानं चीनमधील पश्चिमेकडील वायव्य चीनच्या झिंजियान या उयगूरमध्ये कोरोना संक्रमित सापडलेत. त्यापैकी 434 जणांवर उपचार सुरू आहेत आणि 23 रुग्ण बरे झालेत. मृतांची संख्या 4,634,000 पोहोचली आहे. ऑक्सफर्डनं कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. उर्वरित 2 फेजचे टप्पेही या लसीनं यशस्वीपणे पार करावेत अशीच अपेक्षा व्यक्त होतीये, इच्छा व्यक्त होतीये. कारण असं घडल्यास या लसीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि सार्वत्रिक वापर सुरू होऊ शकतो. भारताची सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झालं तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते. चीनी अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस आणि चीनी बायोटेक कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स यांनी तयार केलेल्या लसीचे रिझल्ट चांगले येत आहेत. CO-VID-1 ही लस रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचं समोर आलंय. या लशीमुळे दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू झालेली आहे.
रशियानंतर आता चीनवर कोरोना लसी संदर्भातल्या संशोधनातली माहिती हॅकिंगद्वारे चोरल्याचा आरोप केला जातोय। अमेरिकेच्या न्याय विभागानं 2 चीनी हॅकर्सना जगभरातल्या कंपन्यांचे व्यवसायाशी संबंधित अनमोल माहिती चोरल्याचा आरोप आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोबेल पुरस्काराचा सोहळा रद्द करण्यात आलाय। 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्याचं आयोजन रद्द करण्यात आलंय। यावेळी नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे, मात्र 10 डिसेंबर रोजी होणारा सोहळा रद्द करण्यात आलाय। शवविच्छेदन संशोधकांनी कोरोना व्हायरस मानवी शरीरावर काय परिणाम करतो याविषयी नवी माहिती समोर आणली आहे। कोरोनाच्या संक्रमणानंतर कोणत्या अवयवांना किती धोका पोहोचतो यासंदर्भात संशोधन केलं गेलं असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या हृदयावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आलाय। डॉक्टर डेसिरी मार्शल यांनी यासंदर्भात माहिती दिली। हाँगकाँगमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय। अनेक शहरांमध्ये कोरोनानं गंभीर टप्पा ओलांडलाय। सरकार उपाययोजना करत असल्याचं आरोग्य सचिव सोफिया चान यांनी सांगितलंय। हाँगकाँगमध्ये सर्वाधिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय। नेपाळ सरकारनं आज लॉकडाऊन हटवलंय। कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता इथं लॉकडाऊन होतं। आता बऱ्यापैकी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात सरकारला यश आलंय, त्यामुळे लॉकडाऊन हटवण्यात आलंय। अवॉर्ड विनिंग फिलिपिन्सचा पत्रकार मारिया रेसा यांनी कर चुकवल्याबद्दल दोषी नसल्याची कबुली दिली। दुसऱ्या तिमाहीच्या रॅपलरच्या वॅट रिटर्नशी संबंधित कोडचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी 4 माजी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारीचा आदेश काढण्यात आलाय। न्यायाधीश पीटर कॅहेल यांनी हा निकाल दिला, तर अद्याप या प्रकरणातील सगळ्या वकिलांनी माहिती मांडली नसतानाही हा निकाल देण्यात आलाय। चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना देशाच्या दौऱ्यावर बंदी घालण्याची अमेरिकेची योजना हास्यास्पद असल्याचं अमेरिकेचे चीनी राजदूत हुई टियांगकई यांनी म्हटलंय। चीनमधील इतिहासाविषयी आणि खऱ्या परिस्थितीबद्दल काही लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा यावेळी त्यांनी टीका केली, आरोप केलाय। ट्रम्प प्रशासन, सीपीसी सदस्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांवर अमेरिकेच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे। चियापासमध्ये अपहरण झालेल्या 2 वर्षाच्या मुलाची आई जुआना परेज यांनी अध्यक्षांच्या मदतीसाठी मेक्सिकोच्या राष्ट्रीय पॅलेसच्या बाहेर आंदोलन केलं। इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी 3 आठवड्यांपूर्वी पेरेझच्या मुलाचा शोध सुरू केला होता। या अपहरण प्रकरणी 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 23 मुलांना बालकल्याण अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। युक्रेनच्या पश्चिम शहर लुस्टन इथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय। या व्यक्तीनं एका बसमध्ये डझनहून अधिक लोकांना डांबून ठेवलं होतं। दरम्यान त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत। 12 तासांपेक्षा अधिक वेळ या लोकांना डांबून ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ या माथेफिरूनं फेसबुकवर पोस्ट केला आणि यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली। जॉर्ज फ्लॉइड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील पुतळ्यावरून मोठं राजकारण पेटलं। उत्तर कॅरोलिनामध्ये अद्याप किमान 69 पुतळे आहेत। दरम्यान काउंटी व्यवस्थापकाचा पुतळा हटवण्याची मागणी करण्यात आली असून यावर नवा वाद सुरू झालाय। ओहायो हाऊसचे रिपब्लिकन स्पीकर आणि त्यांच्या 4 साथीदारांना अटक करण्यात आली आहे। ओहायो राज्यातील सर्वात मोठी लाचखोरी आणि पैशांची उधळपट्टी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। अटकेनंतर त्यांना कोलंबसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी न्यायालयाबाहेर निदर्शनं केली। अमेरिकेच्या होमलँडमध्ये सुरक्षा अधिकारी पोर्टलँड ओरेगॉन इथं शांतता व सुव्यवस्था आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। फेडरल कोर्ट हाऊस बाहेर अनेकदा आंदोलनकर्ते जमतात। यावेळी झोनमधील व्यवसाय अनेकदा बंद करावे लागतात। यामुळे या भागात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। ओरेगॉनमधील पोर्टलँडमध्ये फेडरल एजंटापैकी एकानं हल्ला केला। यावेळेचा एक व्हिडिओ समोर आला। यात हल्लेखोरानं हेल्मेटसह मास्क घातल्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये। अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागानं पोर्टलँडवर अधिकारी तैनात केले होते। भारत आणि अमेरिकेत लवकरच झटपट व्यापारी करार होणार आहे अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे। 50 ते 100 वस्तूंच्या आयातीसाठी अमेरिकेने भारताला प्राधान्य द्यावं अशी भूमिका भारतानं मांडली आहे। अमेरिकेच्या शिकागो राज्यात एका कब्रस्तान बाहेर बेछूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। त्यात 14 लोक जखमी झाले आहेत। ज्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला ती गाडी एका झाडावर जाऊन आदळली।
गलवानमध्ये चीनच्या आगळीकीनंतर भारत आणि अमेरिकेतील सामरिक आणि गुप्तचर सहकार्य अधिक वाढल्याचं समजतं. उपग्रहांनी पाठवलेले फोटो, टॅप केलेली टेलिफोन संभाषणं आता अमेरिका जास्त प्रमाणात भारताशी शेअर करते. यामुळे LACवरील सर्व आघाड्यांवर भारताला बारीक लक्ष ठेवणं सोपं जात आहे. चीनच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणावर अंकुश ठेवण्यासाठी पाऊल उचलताना अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं गलवान खोऱ्यातील चीनच्या हिंसक घुसखोरीचा एकमतानं निषेध केला. या मुद्द्याशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकृतता या कायद्यातील दुरुस्ती अमेरिकी प्रतिनिधीगृहानं मंजूर केलेली आहे. दक्षिण चीन सागरातील वाढत चाललेल्या वर्चस्वाविरोधातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आजपासून भारतीय हवाई दलाच्या कमांडर्स कॉन्फरन्सला दिल्लीच्या एअर हेडक्वार्टरमध्ये सुरुवात झाली. 22 ते 24 जुलै या कालावधीत 3 दिवस हे चालणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. या परिषदेची थीम पुढील दशकात IAF म्हणजेच भविष्यात भारतीय वायुसेनेचं स्वरूप काय असेल यावर ही चर्चा झाली. वायुसेनेशी सध्या सुरू असलेल्या वादामुळे त्याची तयारी व आढावा घेण्यात येईल. तसंच नियंत्रण रेषेवरील परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यात येईल. या महिन्याच्या 29 तारखेला येत्या राफेल विमानाच्या पहिल्या तुकडीच्या तैनातीवरही चर्चा केली जाणार आहे. भारत आणि चीनमध्ये सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून भारतीय लष्कराला एक विशेष अत्याधुनिक ड्रोन तयार करून देण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये LACच्या भागावर बारकाईने लक्ष ठेवण्याकरता या ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचं असलेल्या या अत्याधुनिक ड्रोनला भारत असं नाव देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी चीनसोबत मोठी डील केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून इराणनं भारताला वगळण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. चीन आणि इराण या दोन्ही देशांमध्ये $400 अब्ज डीलचा हा परिणाम असल्याचं मानलं जात होतं. परंतु आता इराणनं या वृत्ताचं खंडन केलंय. भारतात चाबहार जहेदान रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचं इराणनं स्पष्ट केलं आहे. युरोपियन महासंघाची मंगळवारी संपलेली बैठक ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी बैठक असल्याचं म्हटलं जात आहे. या बैठकीदरम्यान तब्बल 1800 अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान पुढील 7 वर्षांकरता युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीकरता हे पॅकेज तयार करण्यात आलंय. यापैकी 750 अब्ज युरोची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डन यांनी इमिग्रेशन मंत्र्याला पदावरून हटवलं. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली. महिला अधिकाऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. इमिग्रेशन मंत्री लिझगॅलोवे यांचं एका महिला अधिकाऱ्यासोबत जवळपास 1 वर्षापासून प्रेमसंबंध होते. दरम्यान 41 वर्षीय लिझगॅलोवे यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचा स्वीकार करत माफी देखील मागितली आहे. इतकंच नाही तर सप्टेंबरमध्ये होणारी निवडणूक आपण लढवणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. कोस्ट रिकन अधिकाऱ्यांनी कोकेन जप्त केलंय. या प्रकरणी तटरक्षक दलानं 8 जणांना अटक केली आहे. कोस्टा रिकन या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयानं ही कारवाई केली. कॅहुटा आणि मंझानिलो या कॅरेबियन किनारपट्टीवर तपासणी केली असता अंदाजे 2 टन कोकेन असलेलं जवळपास 83 पॅकेट्स जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानात बिगो ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच टिकटॉक कंपनीलाही सूचना करण्यात आल्या. टिकटॉकवर आक्षेपार्ह कंटेंट प्रसिद्ध करू नये अशा सूचना दिल्या गेल्यात. पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीनं या संदर्भात माहिती दिली. या दोन्ही ॲपमधून अश्लील आणि आक्षेपार्ह तसंच सामाजिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाला 2 आठवड्यांचा क्वारंटीन कालावधी असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित CEO निक हॉकले यांनी याबाबतची माहिती दिली. 2 आठवडे क्वारंटीन कालावधी हा योग्य आणि गरजेचा आहे. त्यात बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. IPLचा नवा हंगाम लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान IPLचा माजी विजेता मुंबई इंडियन्स संघासमोरच्या अडचणी वाढल्या. संघाचा प्रमुख गोलंदाज ट्रेंट बोल्ट यानं या हंगामात खेळण्याबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. मध्यंतरी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल मी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, पण सध्या प्रत्येक आठवड्याला परिस्थिती बदलते आहे, त्यामुळे मी थोडा वेळ थांबून मग निर्णय घेईन असं बोल्टनं स्पष्ट केलं आहे. मेक्सिकोतील झॅकांगो
इकोलॉजिकल पार्कमध्ये नाईल हिप्पोपोटॅमस या वासराचा जन्म झालाय. 13 जुलैला बेबी हिप्पोपोटॅमसचा जन्म झाला. मात्र आईला या वासराला खायला द्यायला त्रास होत असल्याचं त्याचं पालनपोषण करणं तिला शक्य होत नाहीये. अव्वल फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोनं 3 मिनिटांच्या अंतरात 2 गोल केल्यानं युव्हेंटसने सेरी ए फुटबॉल या स्पर्धेमध्ये लॅझिओला 2-1 नमवलंय. रोनाल्डो सेरी ए इंग्लिश प्रीमियर लीग ला लिगा या स्पर्धेमध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. ब्रिटनचा युवराज जॉर्जचं नुकतंच 2 फोटो त्याच्या आईनं म्हणजेच डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटननं शेअर केले आहेत. आज युवराज जॉर्जचा 7वा वाढदिवस आहे. दुसऱ्या महायुद्धात युकेला विजय मिळवून देणारे ब्रिटनचे मुत्सद्दी राजकारणी आणि पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट नुकतीच समोर आली आहे. त्यांच्या पहिल्या प्रेमाचं कनेक्शन भारताशी आहे. 26 ऑक्टोबर 1896 रोजी चर्चिल यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की आजवर मी पाहिलेल्या मुलींमध्ये पामेला ही सर्वाधिक सुंदर मुलगी आहे. दरम्यान या दोघांमध्ये प्रेमही फुललं आणि ते अनेक वर्ष सोबतही राहिले. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटा ब्रेक लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.